आता वेळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। तर कल्याणमध्ये खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून जे आहे ती बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या भेटीसाठी थोडा वेळ थांबा असं सांगताच तरुणाकडून लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यात आले। माळपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। अविनाश जाधव कल्याणमधील पीडितेच्या भेटीला दाखल झालेले आहेत। हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर मनसे आक्रमक झाले। तसंच पोलिसांनी लवकर आरोपीला पकडा नाहीतर आम्ही शोधू असा इशारा जो आहे तो मनसेने दिला। उडत्या शवपेट्या नावानं बदनाम झालेले भारतीय वायुदलाचे MiG-21 हे लढाऊ विमान निवृत्त होणार आहे। भारतीय वायुदलाने या संदर्भात माहिती दिली आहे। MiG-21 विमानांचा सप्टेंबरमध्ये समारंभपूर्वक जो आहे तो निरोप त्यांना दिला जाणार आहे। ऑपरेशन सिंधूरवरती संसदेत पुढील आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे। ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्यासाठी काल विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला। सरकार सविस्तर चर्चेसाठी तयार असल्याचं राजनाथ सिंह आणि JP नड्डांनी सांगितलं। अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळालेला आहे। हरियाणामधील एका मल्टी मार्केटिंग फर्मशी संबंधित फसवणूक आणि विश्वासघात प्रकरणामध्ये श्रेयसला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आलं। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला ATS कडून सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले। मुंबई हायकोर्टाकडून काल साखळी बॉम्बस्फोटातील दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती। डागडुजी रखडल्यानं कुंडमळा पूल कोसळलेला होता। चौकशी समितीच्या अहवालामध्ये हा ठपका ठेवण्यात आला। दुर्घटनाग्रस्त लोखंडी पूल हस्तांतरित न झाल्यानं आणि पुलाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध न झाल्यानं पुलाची दुरुस्ती रखडल्याची बाब उघड झालेली आहे। अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला। वैष्णवी हगवणीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळी गेलेला आहे। 1.5 वर्षाचं बाळ असलेला किरण दामोदरची गळफास घेत आत्महत्या पाहायला मिळते। सासऱ्यांच्याकडून 5 लाख रुपये आणि मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण दामोदर हिचा जाच जो आहे तो करण्यात आलेला होता। भोसरी MIDC पोलिसांकडून पतीला अटक करण्यात आली।